निजामशहानी आजचा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर ही राजधानी बांधली. विजापूर ही आदिलशहानी बांधली. गोळकोंडा म्हणजे आजचं आपलं हैदराबाद तिथे कुतुबशहानी बांधली. इमादशाहीची नरनाळा गाविलगड ही राजधानी होती. त्याच्यानंतर याचं बरीच शाहीची बिदर होती. तर या सगळ्या राजधान्यांमध्ये तर किल्ले बांधलेच. शिवाय त्यांनी आपापल्या बॉर्डरवरती किल्ले बांधले होते, कारण दुसऱ्या राज्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी ती. तर त्यामुळे हे सगळं होतं हे शिवाजी महाराजांच्या आधीच्या कालखंडातलं होतं. त्यामुळे तेव्हा तर किल्ले होतेच. आणि मग जेव्हा निजामशाही संपली तेव्हा शिवाजी महाराजांनी हे जे आदिलशाहीनी आणि मुघलांनी तो त्याचा सगळा रिजन होता तो वाटून घेतला. मग त्यातल्या आदिलशाहीच्या निजामशाहीच्या रिजन जो आदिलशहाकडे आला त्याच्याकडे जरा दुर्लक्ष झालं होतं आदिलशाहीचं. मग महाराजांनी सुरुवातीला तेच सगळे किल्ले काबीज करायला सुरुवात केली. त्यामुळे बरेचसे ते किल्ले महाराजांनी जिंकले, जुने होते ते, आणि काही नवीन किल्ले बांधले ते. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे जुनेही अवशेष गडावर मिळतात, नंतरचेही मिळतात. म्हणजे अशी क्रोनॉलॉजी मिळते अगदी पूर्ण. म्हणजे सुरुवातीला कोणाकडे होता त्याचे अवशेष, महाराजांच्या काळातले अवशेष, पेशवे काळातले अवशेष आणि इंग्रजांच्या काळातले. शिवनेरीला तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या काळातले अवशेष आहेत तिथे.